आणि आता एक मोठी राजकीय बातमी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ते भेटण्याची शक्यता आहे। उद्या बिहार मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यामध्ये देखील एकनाथ शिंदे उपस्थित असतील। मात्र आता शिंदे दिल्ली दौऱ्यावर रवाना झालेत। विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेत, त्याचबरोबर अमित शहांची देखील ते भेट घेण्याची शक्यता आहे। नक्कीच सागर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। आज संध्याकाळी ते अमित शहा यांची भेट घेण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। कारण का ज्या पद्धतीनं काल नाराजी नाट्य संपूर्ण राज्यानं पाहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी काल कॅबिनेटवरतीच बहिष्कार जो आहे हा घातला होता आणि त्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद हा थेट प्रामुख्यानं समोर आलेला आपल्याला पाहायला मिळाला होता। ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मतमतांतरं ही होताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि अद्यापही राज्यात महायुतीतील अनेक जे प्रमुख पक्ष आहेत या पक्षांमध्ये मात्र अद्यापही पक्षप्रवेश जे आहेत हे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि याच अनुषंगानं आज दिल्लीत एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्यासोबत चर्चा करू शकतात। या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावरती घालू शकतात आणि याच अनुषंगानं कालचं सगळं हे नाराजी नाट्य आणि त्यात आज एकनाथ शिंदे दिल्लीला जाणं, त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाला जर आपण पाहायला गेलं तर अधिक महत्व आणि राजकीय महत्व हे सगळं प्राप्त झालेलं आहे। आज ते दिल्लीमध्ये असतील आणि उद्या बिहार मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये सुद्धा सहभागी असणार आहेत। त्यामुळे आज दिल्लीत नेमकं अमित शहांना एकनाथ शिंदे काय माहिती राज्याबद्दल देतात किंवा सध्या महायुतीतील ज्या घडामोडी घडतायत याबद्दल काय त्यांना सांगतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। सागर, नक्कीच विशाल, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।